महाड तालुक्यात भीषण पाणी संकट ओढवले असून 20 गावे आणि 30 वाड्यांची तहान भागवणारी खैरे डॅमची मुख्य मोटार जळाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे। रणरणत्या उन्हात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागत आहे। प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप मोटार दुरुस्त न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। तातडीने पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा तहानलेल्या ग्रामस्थांनी दिलाय। झाले पाणी नाही, आम्ही काय करायचं बिन पाण्याशिवाय? कसं कुठं आम्हाला विहीर पण नाही, तेवढं विहिरीचं पाणी आहे पण ते ततासतोय, पिया पुरतं आहे। आमचं खप कुठला पाण्याचं करायचं? पाणी आम्ही विकत घेतो आणि शेवटला आम्ही पाणी विकत घेतो 500 रुपये ड्रम। कुठून आणणार आम्ही? गाय गरीब ज्याचा करता कमवता नाही तर त्यांनी पैशाने कुठून पाणी आणणार? काय त्याची सोय काय? पंचायत समितीकडून टँकर मिळतात का पाण्याचे? नाही, पंचायत समितीकडनं आम्हाला काहीच मिळत नाही। याच्यावरती विचार करा। तुम्ही आलेत, आमच्या गाय गरिबाची सोय करा। आमचा नाविलाज झालेला आहे। हा बोला बोला। हा, या गावामध्ये 4-5 दिवस पाणी नाही, पाण्याचे फार टंचाई झालेली आहे। लोक दूरवरून पाणी आणतात डोक्यावरून। इथं पाण्याची व्यवस्था व्हावी अशी आमची विनंती आहे। टँकरने पाणी वगैरे मिळतं का? टँकरने पाणी भाड्याने देतात आम्हाला विकत। किती रुपये? 2000 रुपये घेतात टँकरवाले? होय। आणि शासनाकडनं टँकर येतो का? शासनाकडून टँकर अजून काय दुर्लक्ष केलं आहे, शासन इकडे आलंच नाही। या वराटे गावामध्ये 8 दिवस पाणी नाही। आम्ही सतत त्या ऑफिस MECPला सतत फोन करून किंवा ठेकेदाराला फोन करून अद्याप दुर्लक्ष करत आहे। एक लक्ष देणं, आम्ही लोक पाणी विकत आणते 500 रुपये ड्रम घेऊन। आम्ही आज अधिकाऱ्यांना फोन करून तरी पण दुर्लक्ष करते। पंचायत समितीकडनं टँकर वगैरे मिळतं का? नाही आपल्याला? मिळत नाही। तुम्ही आपण ग्रामस्थांकडनं आजच आम्ही फोन केला सभापतींना, हां, ते बोले आम्ही व्यवस्था करतो। नाही, माझं पहिलं म्हणजे आतापर्यंत सभापती पंचायत समितीकडनं पाणी मिळालेलं नाही, नाही? आमचे हे पाणी असल्यामुळे आम्हाला ते टँकर देत नाही।